नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 16वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. दुसरे दिवशी सकाळी दिल्ली स्टेशनवर दोघी उतरल्या. टॅक्सी कुठल्याशा सधन सुखवस्तू वस्तीतल्या एका मोठ्या हॉटेलासमोर उभी राहिली. मग हा स्टेशनवर निघताना कॅनॉट सर्कल पॅराडाईज हॉटेल हा पुष्पाने ड्रायव्हरला सांगितलेला पत्ता तिच्या कानी पडला होता. हॉटेलमध्ये पुष्पाच्या मागोमाग प्रवेश करताच तिथला पाश्चात्य धर्तीचा ऐषारामी थाटमाट पाहून पुष्पाच्या सधन स्थितीची आणि ऐषारामी राहणीची तिला चांगलीच कल्पना आली. पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीकडे जाता जाता सुधाने म्हटले, पुष्पाताई, तुझी नाट्यसंस्था चांगलीच गबर दिसते. पुष्पाने हसून म्हटले, छे छे, नाट्यसंस्थेची या ऐषारामाचा काही संबंध नाही. संस्थेकडून मी फार कमी मोबदला घेते. तेवढ्यात एका नोकराने लगबगीने पुढे धावत जाऊन तिच्या खोलीचे दार उघडले आणि तो पुढील हुकमाची वाट पाहत अदबीने बाजूला उभा राहिला. त्याला चहाची ऑर्डर देण्यात पुष्पा गुंतली. तेवढ्यात सुधाने खोलीभर नजर फिरवली. साऱ्या सुखसाधनांची समृद्धी त्या खोलीत पसरली होती. ऋषिकेशला गेलेल्या मॅनेजरच्या आईचे वास्तव्य याच खोलीत असावे असे समोरच्या पलंगावर आणि त्याखाली पडलेल्या सामानावरून दिसत होते. दोघी चहा पित असताना पुष्पाचा फोन आल्याची वर्दी नोकराने आणली. सुधा, तू चहा घे, मी आलेच हा. थोड्या वेळाने ती परत आली. मनगटावरल्या घड्याळाकडे पाहत तिने म्हटले, महाराष्ट्र मंडळाचं आत्ताच काम नडलं. आमच्या नाट्यसंस्थेची इतर मंडळी तिथे उतरलेत ना. फोनची सोय असली तरी प्रत्यक्ष तोंड बघितल्याशिवाय काही लोकांना जणू बोलताच येत नाही. मी सांगितलं की मी आता कामात आहे, पण तिचा घायकुतेपणा पाहून सुधाने म्हटले, तू खुशाल जाऊन ये, तोपर्यंत मी स्नान वगैरे उरकून घेईन. झटकन जाऊन येते हा, असं म्हणून ती तयार होऊ लागली. घराबाहेर 5 पावलावरही कुठं जायचं असलं तरी जॉर्जेट सारख्या तलम उंची वस्त्राशिवाय आणि संपूर्ण सौंदर्य प्रसाधनांशिवाय तिचे चालत नसे. तयार होता होता तिने घंटेचे बटन दाबले. नोकर दाराशी येऊन उभा राहताच तिने म्हटले, हे बघ, या पाहुण्या साहेबांच्या बहिणीची आहेत. मी जरा बाहेर जाऊन येते आहे. त्यांची बडदास्त उत्तम ठेव. त्यांच्या सरबराईत कमतरता झाली तर साहेबांची तुझ्यावर इतराजी होईल. पांढऱ्या स्वच्छ पोशाखातल्या त्या नोकराने कमरेतून जमिनीपर्यंत वाकून कुर्निसात करीत उत्कृष्ट व्यवस्था ठेवण्याची हमी दिली. त्या नोकराची पाठ फिरताच आश्चर्याने दिग्मूढ होऊन तिच्याकडे पाहत राहिलेल्या सुधाला तिने हसत म्हटले, अगं, बायकोच्या नातलगापेक्षा नवऱ्याच्या नातलग मंडळींना नोकर जास्त जपतात, कारण साहेबांकडून त्यांना बक्षिसी मिळते ना. पुष्पाने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केलेले नाही हे रात्री गाडीत झालेल्या बोलण्यावरून तिला कळलेले होते. म्हणून तिने म्हटले, पुष्पाताई, पण तू सासर सोडलंस. सासर सोडलं आणि नवरा सोडला म्हणून विकार वासना काही तिथे सोडून आले नाही. त्या शब्दाने सुद्धा ते मन गोठून गेले. तिने कातरपणे म्हटले, पण स्त्रीचं शील, शील शील, शिलाची तप्तमुद्रा फक्त स्त्रीच्याच कपाळी का? तिच्या नैसर्गिक विकार वासनांना जिवंतपणे पुरून वर सतीत्वाची समाधी बांधणे हा शुद्ध रानटीपणा आहे, क्रूरपणा आहे. जगातला सारा सुखांचा अनिर्बंध उपभोग घेण्याचा पुरुषाप्रमाणेच स्त्रीलाही हक्क आहे, नीती आणि अनिती. बोलता बोलता तिची नजर सुधाच्या चेहऱ्याकडे गेली. दगडी पुतळ्यागत बसलेल्या सुधाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. तिने एकदम सौम्यपणे म्हटले, जाऊ दे सुधा, हा विषय आपण इथंच सोडून देऊ. तुला ते पटायचं नाही. ती तयार होऊन दाराबाहेर पडली. तिच्या बोलण्याच्या अनुरोधाने एक विचित्र कल्पनाचित्र सुधाच्या नजरेसमोर उभे राहिले. तिने सभोवार नजर फिरवली. हे वैभव, विलासी, उच्छृंखल, अनिर्बंध जीवनाच्या या खुणा पुष्पा शीलाला इतकी तुच्छ का लेखते याचा तिला अंदाज आला. थोड्या वेळाने ती उठली. तिच्या हुकुमाची वाट पाहत दाराबाहेर उभ्या असलेल्या नोकराला तिने म्हटले, मला जरा न्हाणीघर दाखवून दे आणि मग तू जा. बाईसाहेब, किती बादल्या गरम पाणी ठेवू तेवढं? मी थंड पाण्याने स्नान करते. मला तू न्हाणीघर दाखवलंस की तुझं काम संपलं. मग तुझ्या बाईसाहेब येईपर्यंत तू खाली जाऊन स्वस्थ बैस. तिने स्नानादी काम उरकून टाकले आणि वेळ घालवण्यासाठी ती खिडकीशी येऊन उभी राहिली. खालच्या रुंद गुळगुळीत रस्त्यावरची रहदारी बरीच वाढली होती. वाहनांची उलट सुलट धावपळ चालली होती. समोरच्या मोठमोठ्या इमारतीतून लोकांची सतत ये जा चालली होती. अधूनमधून हर तऱ्हेची उंची वस्तूंची दुकाने दिसत होती. तिची दृष्टी त्या सगळ्या दृश्यांवरून फिरत होती, पण मन मात्र पुष्पाच्या विचारात गुंतले होते. तासाभराने पुष्पा घरी परतली. सुधा, माफ कर गडे,
एकटी कंटाळून गेली असशील ना? छे ग, मुळीच नाही. एकटीला राहायची मला सवय आहे. सुधा, गडे तुला एक विचारू का? विचार ना. तुझा नवरा तुला परत बोलावील असं वाटतं का तुला? सुधाने दचकून तिच्याकडे पाहिले आणि मग शांतपणे म्हटले, ती आशा मी केव्हाच सोडून दिली आहे. मग सुद्धा त्या हरिद्वारच्या एका कोपऱ्यात पडून सारं आयुष्य तो फुकट का घालवतेस? अजून तुझी 25शीही उलटलेली नाही. हरिद्वार हे म्हाताऱ्या लोकांसाठी आहे. सुधा किंचित हसली. थोडा वेळ स्तब्ध राहून मग तिने विचारले, माझे आयुष्य सत्कारणी लावण्याचा तू मला एखादा मार्ग दाखवतेस का? चेष्टा नाही सुधा, खरं सांगते. तू माझ्याबरोबर मुंबईला चल, शिक, कॉलेजमध्ये जा. तुझी सगळी आर्थिक जबाबदारी मी पत्करते. सुधा, या जगात आपलं सुख, आपला आनंद आपण मिळवायचा असतो. पुष्पाताई, खरं सुख, खरा आनंद मनशांतीतूनच निर्माण होतो असं मला वाटतं. तीच जर कुठं नसेल तर कसला सुख आणि कसला आनंद? पण मग मन सुखाने तृप्त झाल्याशिवाय ते शांत तरी कसं व्हायचं? जाऊ दे, आता उशीर झालाय. उद्या सावकाश बोलू आपण याविषयी. चल, आता जेवून आपण बाहेर पडूया. बोलता बोलता तिने उठून घंटेचे बटन दाबले आणि म्हटले, सुधा, 3 वाजता आपणाला पिक्चरला जायचं आहे. हा, पिक्चरला? हो ना, मराठी पिक्चर आहे. उत्कृष्ट आहे म्हणतात. तुला मराठी पिक्चर बघायला मिळत नसेल म्हणून मुद्दाम मी 3:30च्या शोची तिकिटे रिझर्व करून आले. त्या हरिद्वारच्या कोपऱ्यात तुला मराठीच काय पण कुठचंच पिक्चर बघायला मिळत नसणार. का ग, कसला विचार करतेस? छे ग, विचार कसला करणार? तुझी पाहुणी तेव्हा तू फिरवशील तिकडे फिरलं पाहिजे आणि मी सांगेल तितके दिवस इथं राहिलं पाहिजे. जेवून बाहेर पडल्यावर पुष्पाने म्हटले, आपण आता चांदणी चौक, जुम्मा मशीद बघून शहरात चक्कर मारू. तोपर्यंत पिक्चरची वेळ होईल. बाकीची स्थळे 2-4 दिवसात सगळी बघता येतील. दिल्लीच्या रस्त्यावरून फिरत विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात सुद्धा चित्त बरेचसे रमले. 3 वाजता ती पुष्पाबरोबर सिनेमागृहात शिरली तेव्हा तिचे मन चांगलेच प्रसन्न बनलेले होते. चित्रपट सुरू झाला. पुष्पाने तिच्या कानाशी लागून म्हटले, यात नायिकेचं काम करणारी गंधमाला नावाची नटी अगदी नवीन आहे. उत्कृष्ट काम केलंय तिने असं म्हणतात. हीच ती, पहा ना, ही दिसते किती मोहक नाही आणि कामही किती फ्री करते. तिचे बोलणे सुधाच्या कानात शिरत नव्हते. ती विस्फारित नेत्रांनी समोर पडद्याकडे पाहत होती. ही गंधमाला अगदी हुबेहूब आपल्या सुलासारखी दिसते. तोच चेहरा, तेच टपोरे भावदर्शी बोलके डोळे, धारधार नाकाच्या पातळ नाकपुड्या फुलवण्याची तीच लकब. ही सुलभाच जणू. पण छे, सुलभा सिनेमात कुठून कशी जाणार? अशक्य गोष्ट. भाऊ निनीची कधी परवानगी तरी मिळेल का? ती मनातल्या मनात विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागली तरी तो आभास तिच्या मनातून तिळ मात्र हलेना. एकाएकी एक विचित्र संशय तिच्या मनात दृढ होऊ लागला आणि मग तत्क्षणी तिला आठवले की आपण मावशी बरोबर इकडे यायला निघालो तेव्हा सुलभा आपल्या मैत्रिणी बरोबर कोल्हापूरला गेली होती. त्या मैत्रिणीच्या मामाचा की कुणाचा असा तिथे फिल्म स्टुडिओ आहे, तो बघायला जाणार असल्याचे ती म्हणाली होती. म्हणजे म्हणजे मैत्रिणी बरोबर गेलेली सुलभा घरी परत आली नाही की काय? ही कल्पना मनात येताच तिच्या छातीत धस्स झाले. ही विचित्र कल्पना मनातून काढून टाकण्याचा ती प्रयत्न करू लागली तेव्हा त्या दिवशी सकाळी हाती बॅग घेऊन पिंजऱ्यातून उडून जाणाऱ्या पक्षागत त्वरेने निघून जात असलेल्या सुलभाचे चित्र तिच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा उभे राहू लागले आणि मनात शंका कुशंकांचे जाळे बनू लागले. मन गुदमरून जाऊ लागले. आता एक गोष्ट तिच्या लक्षात आली. आपण वारंवार विचारणा करूनही नेहमी आपल्या पत्रात सुलभाचा उल्लेख कधी करीत नाही. म्हणजे सुलभा घरी नसली पाहिजे असंच नाही का यावरून उघड होत? खरोखर तसं असेल तर? पुष्पा तिच्या कानाशी लागून सारखे बोलत होती. गंधमालेच्या अभिनयाची, उत्कृष्ट भावाविष्कारांची पुन्हा पुन्हा वाखाणणी करीत होती. मध्येच तिने म्हटले, सुधा, हा असा चेहरा मी कुठंतरी पाहिलाय असं सारखं वाटतंय. कुठे ते आठवत नाही. हे बोलके डोळे, ही लाडीक हनुवटी. मध्यंतराच्या प्रकाशात पुष्पाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, सुधा, तुझं डोकं दुखतंय का? तुला बरं वाटत नसेल तर आपण घरी जाऊया. छे छे, तसं काही नाही. पण सिनेमा बघण्याची मला सवय नाही ना, त्यामुळे जरा डोकं दुखतंय एवढंच. चित्रपट संपल्यावर पुष्पाबरोबर ती मुक्कामावर परत आली. तेव्हा तिचे डोके असह्य ठणकत होते आणि मनातला संशय दृढ झाला होता. दोघी जिन्याकडे वळल्या तेवढ्यात हॉटेलचा मॅनेजर लगबगीने पुढे आला. लवून अभिवादन करून त्याने म्हटले, मेमसाहेब,
मग हा साहेबांचा डेहराडूनहून कॉल आला होता. रात्री सगळी मंडळी येत आहेत. इतक्या लवकर? ठीक आहे. खाली एक गृहस्थ आपली वाट बघत बसले आहेत. गृहस्थ? कोण बाई आणखी यावेळी? खरंच आता लक्षात आलं. मुलाखत घ्यायला आले असतील. मीच अपॉइंटमेंट दिली होती. बसू दे त्यांना, मी येतेच इतक्यात खाली. सुधाला घेऊन ती वर गेली. टेबलाच्या खणातून गोळी काढून तिने म्हटले, सुधा, ही गोळी घे तू आणि थोडा वेळ डोळे मिटून स्वस्थ पडून राहा. या माझ्या खोलीत खालच्या ट्रॅफिकचा फार त्रास होतोय. चल, तू मागच्या खोलीत पड, तिथे अगदी शांत आहे. गोळी गिळून सुद्धा निमूटपणे पुष्पाच्या मागोमाग गेली आणि तिने उघडून दिलेल्या खोलीच्या समोरच्या कॉटवर ती डोळे मिटून पडून राहिली. पुष्पा दार लोटून घेऊन निघून गेली. तासा दीड तासाने सुधाला जाग आली तेव्हा तिचे डोके संपूर्ण उतरले होते. तिला बरीच हुशारी वाटू लागली होती. खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी विस्कटलेला बिछाना नीटनेटका करून ठेवावा म्हणून तिने दिव्याचे बटन ओढले. बिछाण्यावरची चादर नीट करता करता तिने खोलीत सहज सभोवार नजर टाकली. पुष्पाच्या खोलीसारखीच ही खोली, पण आधुनिक सुखसाधनांनी समृद्ध होती. दोन्ही कॉट्सच्या आसपास पुरुषी वास्तव्याच्या खुणा पसरलेल्या होत्या. पैकी एक पुष्पाच्या नाट्यसंस्थेचा मॅनेजर आणि दुसरा तिचा साहेब आहे हे सुधाला समजू शकले. त्या बाबतीत अधिक विचार न करता ती चादरीच्या कडा चारी बाजूने ओढून नीट करू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष सहज कॉट खाली तिच्या पायाशीच असलेल्या मोठ्या चांबडी बॅगेकडे गेले आणि ती एकदम दचकली. बॅगेवर एम देशपांडे या नावावर तिची दृष्टी खिळली. ती बॅग तिच्या चिरपरिचयाची होती आणि ते नाव तर लग्नाच्या पवित्र विधीने आणि सर्वांच्या साक्षीने तिच्या नावाशी संलग्न झाले होते. माधव मुंबईला कुठेतरी आहे एवढे तिला निनीच्या पत्रातून कळलेले होते, पण आज तो इथे का आणि कसा याचा तत्क्षणी तिच्या मनाला उलगडा झाला. ती मटकन खाली बसली. पुष्पाचे सारे सारे बोलणे तिला आठवले. ज्या पुरुषाजवळ पुष्पा उघडपणे पत्नीच्या नात्याने मोठ्या वैभवात राहते आहे तो आपला पतीच आहे हे आता आढळून येता तिचे मन शर्मेने काळे कुट्ट पडले. आपल्या नवऱ्याची सौंदर्यासक्ती इतक्या हीन अवस्थेला जावी याचे तिला मनस्वी दुःख झाले. हा आकस्मिक आघात तिला असह्य होऊन गेला, पण दैवाचा हा वर्मी फटका सहन करण्यापासून तिला दुसरा मार्ग नव्हता. काही वेळाने मन आवरून ती उठली आणि दिवा बंद करून खोली बाहेर पडली. पुष्पा आपल्या खोलीत आरशासमोर बसून सौंदर्य प्रसाधनेत गुंतली होती. माधवच्या स्वागताची ही तयारी आहे हे सुधाने ओळखले. तिला पाहताच पुष्पाने म्हटले, उठलीस? थांबलं का डोकं आता? खूप वेळ झोपलीस नाही? मी मुद्दामच तुला उठवायला आले नाही. चहा घेणार ना तू? घे, म्हणजे झोप उडेल. छे, चहा वगैरे काही नको आता. पुष्पाताई, मी आत्ताच्या गाडीने हरिद्वारला जाते आहे. तिचा स्वर शुष्क असून त्यात निर्धार होता. पाठमोरी पुष्पा चटकन मागे वळली. आत्ता म्हणजे? एकाएकी काय झालं तुला? काही नाही, पण मला आत्ता गेलं पाहिजे. पुष्पाने हसून चेष्टेने म्हटले, म्हणजे झोपेत एखादं स्वप्न पडलं की काय तुला? होय, स्वप्न पडलं. फार फार भयंकर स्वप्न पडलं. ती आपली बॅग आवरू लागली तसे पुष्पाने म्हटले, सुधा, असं काय करतेस एकाएकी? पुष्पाताई, मला उगीच आग्रह करू नकोस, मला गेलंच पाहिजे. दिग्मूढ होऊन बसलेल्या पुष्पाजवळ जाऊन तिने तिच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले, रागावू नकोस पुष्पाताई, तुझ्या स्नेहाचा स्वीकार करण्या इतकी मी सुदैवी नाही. तिने आपली बॅग उचलली. दाराकडे जात तिने म्हटले, छे, तू उठू नकोस. पोचवायला यायची जरुरी नाही. मी खाली रिक्षा करून स्टेशनवर जाईन. दुसऱ्याच क्षणी ती दाराबाहेर पडली आणि जिना उतरून निघून गेली. 16वा भाग इथेच संपला. आज महाश्वेता या कादंबरीचा हा 16वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू महाश्वेता या कादंबरीच्या 17व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.